नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला राजकीय बातम्या. राज्यातील 2 मोठ्या नेत्यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये 2 मोठ्या नेत्यांची भेट. राजकीय भेटीमध्ये येत्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये पडसाद दिसण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीचं वृत्त नाकारलं. राजकीय घडामोडी होत राहतील, शिंदे यांचं वक्तव्य. राज ठाकरेंची 6:30 वाजता भेट झाली आहे. अरे कुठे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही कोस्टलच्या बद्दल बोला. आता राजकीय घडामोडी होत होतील. काही जण जिंकल्याच्या आविर्भावामध्ये छाती बडवत आहेत. फेक नेरेटिव्ह वारंवार चालत नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आता जिंकतपर्यंत हार नाही, फुलं नाही. आता सगळ्यांना काम करायचंय आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार हा पुन्हा एकदा आपण सगळे मिळून निवडून आणू. महाराष्ट्रामध्ये वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट. राज्यामध्ये जिंकल्याशिवाय हार घालणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. काही लोक छात्या बडवतायत आनंदाने. त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो, तो काही वारंवार चालत नाही. वी विल बाउन्स बॅक. विधानसभेच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपामध्ये शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळतील. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गट मोठ्या प्रमाणात जागा लढवेल, जयंत पाटील यांचं वक्तव्य. आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे. तुतारी वाजवणं फार अवघड काम आहे. त्यातले कुणी वाजवून दाखवावं. 1000 रुपये. 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही. अधिवेशनामध्ये निधी वाटप झाल्यानंतर 3ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा. तर भाजपात 200 जागा लढणार, रोहित पवार यांचं वक्तव्य. 15 दिवसामध्ये महायुती राहणार नाही. अधिवेशनामध्ये निधी वाटप झाल्यानंतरही 3ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा. मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार. मी कुणाकडे जागा मागण्याला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट. तर राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांची जोरदार बॅनरबाजी. राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, बॅनरवर उल्लेख.